हाय हॅलो. आज आहे 6 जुलै आणि आज होता सगळीकडे रेड अलर्ट कारण की पाऊसच खूप जोरदार पडत होता. आणि माझं आजचं लोकेशन होतं ठाणे घोडबंदर रोड. मला आज इथे ब्राईड होती लग्नाची. मी लोकेशनवरती पोचले. सगळीकडे खूप पाणी होतं. मी वेनिटी घेऊन कशीबशी हॉलजवळ पोचले. हॉलच्या बाहेरचं लोकेशन खूप सुंदर होतं. पाऊस नसताना तर बाहेर ब्राईडचं शूट खूप छान झालं असतं. आम्ही रूममध्ये पोचलो आणि ब्राईडचा कॉल आला की ताई मी हॉटेलला राहते ना, तिथेच आपण मेकअप करूया. सो आमचं पुन्हा स्ट्रगल चालू झालं. तिने गाडी पाठवली होती. आम्ही पुन्हा गाडीतून हॉटेल रूमला गेलो. आम्ही जेमतेम 7 वाजता काहीतरी हॉटेल रूमला पोचलो आणि ब्राईडला 11ला रेडी व्हायचं होतं. ब्राईडसोबत तिच्या 2 बहिणी आणि मम्मी आणि काकी असं मेकअप होते. मी सोबत असिस्टंट घेतली होती. ही आहे आजची ब्राईड श्रुती आणि तिचा बिफोर लुक. आम्ही वेळ न घालवता मेकअपला सुरुवात केला. मेकअप हेअरस्टाईल मी करून घेतला आणि साडी ड्रेपिंग बाकी ठेवलं होतं. तिच्या नवऱ्याने खूप सुंदर अशी फुलं हेअरस्टाईलसाठी पाठवली होती. मधल्या वेळेमध्ये मी तिच्या काकीचा मेकअप करून घेतला. त्यानंतर श्रुतीला साडी नेसून श्रुतीला पूर्ण रेडी केले. हा श्रुतीचा फायनल लुक आहे आणि श्रुतीला मेकअप कसा वाटला हे आपण श्रुतीच्या तोंडूनच ऐकूयात. आजचा मेकअप मला खूप जास्त आवडला आहे. मी खूप खुश आहे. थँक्यू ताई. थँक्यू सो मच. त्यानंतर पुन्हा आम्ही हॉटेलवरनं हॉलला पोचलो आहे. हॉलला गेल्यानंतर भयंकर भूक लागली होती. 11 वाजून गेले होते. नाश्ता नव्हता झाला. सो आम्ही स्टार्टरवरती ताव मारला. तोपर्यंत श्रुती आपले फोटोज वगैरे चालू होते. त्यानंतर ती विधींना गेली. श्रुतीचं असं म्हणणं होतं की तिचा मेकअप जास्त वेळ राहत नाही. तिची स्किन ऑइली आहे. सो तिला लाँग लास्टिंग मेकअप हवा होता. मी तसाच तिला मेकअप दिला होता. श्रुती रिसेप्शनच्या टचअपला आली तेव्हाही तिचा मेकअप बिलकुल हल्ला नव्हता. फक्त जिथे कुंकू लावलं होतं ते आम्ही क्लीन केलं होतं. बाकी ॲज इट इज होतं. तिला फ्रंटची हेअरस्टाईल तशीच हवी होती. बॅक साईडला कर्ल्स हवे होते. तसेच मी तिला दिलं होतं आणि तिला रिसेप्शनसाठी रेडी करून तिला हॉलमध्ये पाठवलं होतं. त्यानंतर मी गेली जेवायला. जेवणामध्ये माझी फेवरेट रबडी होती, कोथिंबीर वडी होती आणि भाजीमध्ये 2 ऑप्शन्स होते. एक व्हेज कोल्हापुरी आणि एक पनीर टिक्का. पनीर टिक्का मी नेहमीच लग्नात खाते, त्यामुळे मी व्हेज कोल्हापुरी घेतली होती. मी थोडंसंच जेवले होते कारण की मी ना हॉलचं जेवण खाऊन खाऊन गोलूमोल होत चालली आहे. त्यानंतर तिथे एक चाट होतं. चाट खूप सुंदर होतं. ते चाट मी ट्राय केलं. त्यानंतर मी माझी बॅग पॅक केली आणि मी परत माझ्या घनसोलीच्या घरी आली. आजची व्हिडिओ कशी वाटली, आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. बाय बाय.